नमस्कार. आज जरा 2-3 विषयाची खिचडी करून बोलायचं आहे. एकात एक गुंतलेले विषय आहेत. उदाहरणार्थ कालच्या इराणच्या व्हिडिओमध्ये काही संदर्भ राहून गेले माझ्याकडून. ते असे होते की अमेरिकेनं गेली 30 वर्षे या देशावर जवळजवळ 12,000 प्रकारच्या बंद्या घातल्या होत्या. सँक्शन्स असं त्याला मराठीत म्हणतात. 12,000 प्रकारच्या बंदी या देशावर घातलेल्या होत्या आणि तरीही या देशानं चिवटपणे स्वतःची प्रगती केली. शांत राहिला. अमेरिकेला आणि इस्रायलला सगळ्यात मोठं आव्हान आखाती देशांमध्ये इराणचं राहिलं. इराण कधी झुकलं नाही कुणासमोर आणि कुणाचा लाचार कधीच झाला नाही. बाकीचे अरब राष्ट्र प्रचंड पेट्रोल सापडून सुद्धा त्या पेट्रोलवर ब्रिटिश आणि युरोपियन लोकांचं राज्य राहिलं, अमेरिकन लोकांचं राज्य राहिलं. युरोपचं मुख्य राजकारण तेलाचं चाललं ते या आखाती देशांच्या जीवावर चाललं. या आखाती देशांनी स्वतःचं तेल पिकवायचं आणि त्याचा वाटा वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून इंग्लंड आणि युरोपीय देश आणि अमेरिका यांनी लुटायचा, असं ते प्रकरण होतं. आणि मुळात इस्रायलची स्थापनाच या देशांवर दबाव ठेवावा, वर्चस्व ठेवता यावं म्हणून ब्रिटिशांनी केलं. रॉकशिल्ड नावाचा एक खूप मोठा ज्यू उद्योगपती ब्रिटनमध्ये होता, जो अमेरिकेतही ज्याचं साम्राज्य आहे. या रॉकशिल्डची गुलाम म्हणजे इंग्लंडचं घराणं, राजघराणं. या रॉकशिल्डच्या इच्छेनं इस्रायलची निर्मिती झाली. पवित्र भूमी वगैरे वगैरे अशी ढोंगं करून इस्रायलवाल्यांना तिथं आणण्यात आलं आणि जगातली सगळ्यात विकृत जमात म्हणून त्यांना तयार करण्यात आलं. हे एका अर्थानं पैदास आहे, विकृतीची पैदास आहे. ते रॉकशिल्ड आणि त्याची जी काही जमात आहे, झायनिस्ट असं त्या स्वतःला म्हणवतात. जूनमधले सगळ्यात वरचे, म्हणजे ते सगळ्यात वरचे नावाची एक गोष्ट असतेच प्रत्येक धर्मात. ते सगळ्यांमध्ये आहे. अगदी बौद्ध धर्मात सुद्धा आहे, जैनांमध्ये पण आहे. ते स्वतःला श्रेष्ठ मानणारा एक वर्ग असतो आणि तो देवाच्या अधिकाधिक जवळ असतो आणि देवाचा फार प्रिय असतो आणि देव त्यांच्याच तोंडून बोलतो वगैरे, असा भ्रम पसरवलेल्या जाती आहेतच. आणि या मूळच्या सगळ्या जीवच आहेत. मग ते हिंदू धर्मातले असोत, बौद्ध धर्मातले असोत, काही असो, ही लागण सगळीकडे आहे आणि एका अर्थानं ते झायोनिस्टच आहेत. तर या झायोनिस्टांना तिथं इस्रायलमध्ये आणून बसून या आखाती देशांवरच्या तेलावर दबाव ठेवावा, अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण. आणि मग विकृतीचा कळसच अगदी काय कळस तर आत्ता त्या इस्रायलवर इराण तुफान हल्ले करते आणि इराण अजूनही नैतिकता पाळते. इराण अजूनही अमेरिकन तळ, अमेरिकन सैनिक आणि गुप्तहेर ठिकाणं, बातम्या देणारी ठिकाणं, अशा ठिकाणी हल्ले करते. सैनिकांच्या छावण्यांवर वगैरे हल्ले करते. जिथं अमेरिकन सैनिक जडून बसलेत अशा ठिकाणी वेगवेगळ्या आखाती देशांमध्ये इराण अजूनही नैतिकता पाळून हल्ला करते. कसलीही नैतिकता नसलेले 2 देश या जगात आहेत, एक म्हणजे अमेरिका आणि दुसरा इस्रायल. हे यांनी काही केलेलं चालेल, पण तुम्ही काही केलेलं चालणार नाही. म्हणजे यांनी शेण खाल्लं तरी चालेल, तुम्ही नाही खायचं. अर्थात दुसरे शेण नाही खात, पण यांचा धंदा येतो दुसऱ्यांवर आरोप करायचं. ते शेण खातात म्हणून आम्ही लोकशाही शिकवायला गेलो आणि मानवतेच्या विरोधात, मानवाधिकारांचं हनन झालंय वगैरे वगैरे. हे जगात सगळ्यात जास्ती मानवाधिकारांचं हनन करणारे विकृत, मानवी समाजाला कलंक असलेले हे लोक इतरांना मानवाधिकार वगैरे शिकवत राहतात आणि त्याच्या नावाखाली हल्ले करत राहतात. तर इस्रायलनं लहान मुलं, शाळा, दवाखाने असं कितीतरी यंत्रणा मारून टाकल्या गाझामध्ये, पॅलेस्टाईनमध्ये. आणि मुळात इस्रायल हा देशच नाही अस्तित्वात. ते पॅलेस्टाईन नावाचा देश होता आणि आपल्यासारखे द्रविड पूर्वी जसे भोळे बाबडे होते तसंच ते पॅलेस्टाईन लोक हे भोळे बाबडे होते. त्यांनी राहू दिलं त्यांना. ती 3 धर्मांची जन्मभूमी आहे पॅलेस्टाईन, जेरुसलेम. ख्रिस्ती, इस्लाम आणि ज्यू. तर त्यातले ज्यू पहिले, ख्रिस्ती पहिले आणि नंतर इस्लाम. आणि इस्लाम फैलावला बऱ्यापैकी, कारण त्या ज्यूंमधली जी घाण आहे किंवा ख्रिश्चनांमधली जी घाण आहे ती वगळून पैगंबरानं धर्माची मांडणी केली. तो त्यांच्या त्या ठिकाणचा सगळ्यात आधुनिक धर्म मानला जातो आणि लोक आले त्याच्याकडं. तर त्या तिघांची मारामारी म्हणजे तो मध्यपूर्वेचा खेळ आहे सगळा. आणि ज्यूंचा हेतू एकच, की आता ख्रिश्चनांची आणि यांची लावून द्यायची, मुसलमानांची. त्यांचे एवढेच हेतू आहेत. आपल्याकडे ते दलित, बहुजन, अभिजन, मुस्लिम, ब्राह्मण असं ते काय करण्यात आलं ना, हिंदू.
याचे उद्गाते हेच आहेत आणि त्यांची कुत्री इथं आपल्याकडे बसलीच आहेत ते करायला. ते संघटना काढून वगैरे बसलेत, कसल्या कसल्या बागांमध्ये बसलेले असतात, अक्कल पाजळत हे राष्ट्र हिंदू होईल वगैरे वगैरे. तर ते एक आहे की ते इराण तसा चिवट देश आहे, तो कुणाच्या नादी लागलेला नाही, पण जो कोणी नादी लागायला आला त्याला सोडलं पण नाही. आणि त्यांचा इतिहास तोच आहे. ते शिया लोक आहेत. मुसलमानांमध्ये दोन पंथ आहेत, एक सुन्नी आणि शिया. ते बाकीचे सगळे जे आखाती देश आहेत तेल विकणारे हे सुन्नी आहेत बहुधा, आणि त्या आखातांमध्ये शियांची मोठी लोकसंख्या आहे. तर या शिया सुन्नी वादही जोरात, म्हणजे पैगंबराच्या जिवंत असल्या काळापासूनच तो चालू होता. जिवंत असल्यानंतर, मृत्यूनंतर, किंवा ते काय जर पैगंबर म्हटल्यावर काय जे जायचं असतं महापरिनिर्वाण वगैरे वगैरे, त्याच्यानंतर लगेचच मारामाऱ्या सुरू झाल्या. म्हणजे ते एकमेकांवर अन्याय करणं वगैरे असं सुरू झालं. त्यात इराण हा टिकून राहिलेला देश आहे, स्वतःच्या मूल्यव्यवस्थेवर टिकून राहिलेला देश आहे आणि झुकला नाही कुठं. अमेरिका हा जगाचा फालतूचा दादा झाला 1980 नंतर, रशिया मोडल्यानंतर, आणि हे प्रत्येक ठिकाणी दादागिरी. आज तो ट्रम्प नाही ना, तो अक्षरशः डुक्कर तोंडाचाच आहे. तो बोलत ज्या पद्धतीनं राहतो ना व्याग करून, की मी इथं हे करीन, मी तिथं ते करीन, माझी इराण बरोबर युद्ध मीच संपवणार वगैरे वगैरे, आता ते संपेल, मीच सुरू करणार, मीच संपवणार, असं ते. तर मी म्हणालो आहे, हा रशियाचा एजंट आहे आणि त्याला मूर्खाला त्या नेमलं आहे. ते रशियानं युरोपियन आणि अमेरिकन आणि डॉलरची सत्ता संपवायला नेमलेलं आहे पुतीननं. तो पुतीनचा बाळगलेला मस्तपैकी जनावर आहे आणि ते काम करतं योग्य. त्याचं कौतुकच केलं पाहिजे आणि त्याचं अगदी ठरलेलं आहे. तो उद्योगपती आहे, बिल्डर. जागा जमिनी विकणे, तर फुकटची पृथ्वी मिळालेले लोक, ही आयती पृथ्वी आहे ती तिचे तुकडे पाडून विकण्याची इच्छा बाळगणारे लोक हे जगातले सगळ्यात विकृत लोक. आपले महाराष्ट्राचे नेतेही तसेच आहेत आणि आत्ता बसलेले तसेच आहेत. त्या अदानीला आणि अंबानीला सगळ्या जागा जमिनी देणं, सगळे धनसंपत्ती देणं त्या देशातली, आणि कारखाने देणं, उद्योग देणं, बांधले जनतेला, उभं केलं जनतेला आणि द्यायचं यांना स्वस्तात. त्यांची सगळी कर्ज बिर्ज माफ, आणि हे सगळं जागा जमिन्यांचाच खेळ आहे. जागा जमिनी, त्यातलं खनिज, बिल्डिंगा बांधणं. आपले नेते त्याच्यावरच मोठे झाले, जगाच्या राज्याचे लाडके. तर यांचे हे धंदे आहेत. म्हणजे लागते 6 फूट झोपायला जागा, यांना सगळ्या पृथ्वी विकायच्या होत्या. म्हणजे एकदम मध्येच बातमी आली होती फेसबुक आल्यावर ताजं, की आकाशगंगेत किंवा अंतराळात एक नवी पृथ्वी सापडली आहे. तर मी फेसबुकला पोस्ट टाकली होती, कोणाला सापडली तर बघा, गप्प बसा, साहेबांना कळू देऊ नका दुसरी पृथ्वी सापडली आहे म्हणून. कारण इथली पृथ्वी विकून झाली आता. वर ते पुन्हा गुंठे बिंठे तयार करणार आणि पुन्हा गुंठा मंत्री होऊन आपल्या साहेबांची तो जुना धंदा आहे. दुसऱ्याची जागा आपण विकायची आणि सारख्या जागा जमिनींचा नाद आणि फ्लॅट्स आणि घरं, सोसायट्या, नगरं, उपनगरं, असं ते वसवायचं आणि त्या दाबून पैसे घ्यायचे. बिल्डिंग लाईनचेच धंदे असलेले हे कसे राज्यकर्ते झाले कोणास ठाऊक. यांना देशासाठी, समाजासाठी काही करायचं होतं असं नाही. तर यातलं जे इराण आहे, हे इराण टिकाऊ देश आहे आणि हा आत्ता त्यानं बऱ्याच वेळा सोडलं आहे. अमेरिका आणि इस्रायलचा तो मोठा धोका आहे. त्या ग्रेटर इस्रायल तयार करायचं आहे त्यांना. त्यात इजिप्त, इराण, इराक, लेबनॉन असे सगळे देश ताब्यात घेण्याची इच्छा आहे इस्रायलची, आणि ही सगळ्यांची जगजाहीर इच्छा आहे. त्यांनी काही लपवलेलं नाही. त्यातलं काही जॉर्डन असे देश यांना ताब्यात घ्यायचे आहेत आणि त्याचं ग्रेटर इस्रायल करायचं आहे. तर दिली जागा, भटाला दिली वसरीन हळूहळू पाय पसरी, तसं काहीतरी झालं. त्यांना आश्रित म्हणून जागा दिली आणि ते तिथं विकृत चाळे करत राहिले. आणि हे सगळे इंग्लंडचे आशीर्वाद आले. म्हणजे जे जंटलमन ब्रिटिश आहेत ना, हे त्यातले विकृतच, आणि त्यांच्या बोकांडी पुन्हा ज्यूच, तेच झायनिस्ट उद्योगपती आणि जगाचा पैसा लुटणारे, किंवा बिल गेट्स सारखे ते काय म्हणूया त्याला, मांसभक्षक, नरमांसभक्षक, बारक्या बारक्या पोरी भोगणारे आणि कवळ्या पोरींचं मटण खाणारे, आणि पोरंसुद्धा भोगणारे, कवळी पोरंही यांना संभोगासाठी लागतात, असले हे घाणेरडे लोक. तर ते या शिया लोकांच्या संदर्भातली एक कथा अशी आहे. खरं तर शिया सुन्नी असं दोन्हींची कथा आहे ती. पैगंबराचा एक जावई होता अली म्हणून, त्याच्या मुलीचा पती, नवरा. या अलीवर पैगंबराचं भयंकर प्रेम होतं आणि पैगंबरानं स्वतः असा एक भन्नाट खुंटा मारून ठेवला होता की माझ्यानंतर आता कोणी पैगंबर जन्माला येणार नाही.
कारण पैगंबरांना ते पाहिलं होतं. भारतात जसे भोंदू बोवा बिवा असतात आणि जगभर आहेत ते. तर हे बोवाबाजी बंद करण्यासाठी पैगंबरांना एक पाचर अशी मारून ठेवली होती की मी शेवटचा पैगंबर आहे आणि याच्यानंतर आता कुणीही पैगंबर येणार नाही. पण मग इस्लामी राज्य चालवायला किंवा इस्लाम धर्माची एकूण व्यवस्था पाहायला कोणीतरी प्रमुख लागणारच. तर ती पैगंबरांना असं सांगितलं की तुम्ही खलिफा नेमा. खलिफा म्हणजे प्रमुख, एका अर्थानं राजा, पण राजा नव्हे, तो धार्मिक प्रमुख. आणि इस्लाममध्ये नुसत्या धार्मिक प्रमुखपणाला काही किंमत नाही. इस्लाम हा 4 मार्गांनी जाणारा विचार आहे पैगंबराचा. त्यात ते राजकारण पण आहे, त्यात युद्धकौशल्य पण आहे, मुत्सद्दीपणा पण आहे आणि धार्मिकपणा पण आहे आणि जगण्याचा प्रत्यक्ष व्यवहार सुद्धा आहे. म्हणजे इस्लामकडे लोक ओढले गेले त्याची खरी कारणं या 4मध्ये आहे. बहुतेक महात्मे, संत, महापुरुष हे कुठल्या तरी एका मार्गाचं काहीतरी बोलत राहिले आयुष्यातल्या, आणि ती 2-3 मार्ग जे असतात, 3-4 आयुष्यातले व्यवहाराचे मार्ग, त्याच्यावर त्यांनी लक्ष देत नाही. पैगंबराचं वैशिष्ट्य असं होतं की पैगंबरानं जगभरच्या काही लोकांचा अभ्यास केलेला होता. मागच्या व्हिडिओत मी म्हणालो की बुद्धाचाही अभ्यास पैगंबरानं केलेला असावा. कारण बुद्धाची ती जी काही मांडणी आहे ना, ती पैगंबराच्या व्यवहारामध्ये दिसते. माणसानं माणसाशी काय वागायचं या पद्धतीची जी मांडणी आहे. पण बुद्धाची मांडणी पुन्हा एका बाजूनं व्यवहाराच्या बाजूनं त्रोटक होती. ती अशी होती की माणसं हल्ला करायला आली तर काय करणार, अहिंसा तर सांगितलीच आहे. मग पैगंबरानं पद्धतशीर तुम्ही हल्ला करायला आलेल्याला उत्तर दिलं पाहिजे शस्त्रानंच, ही मांडणी केलेली आहे. तर ते थोडं पुढचं पाऊल आहे आणि थोडं वेगळं पाऊल आहे. ते त्यानं कुठल्या तरी वेगळ्या आणखी संत महात्म्याकडनं, महापुरुषाकडनं घेतलेलं असतं. तर अशी व्यवहारी मांडणी केलेला तो धर्मविचार आहे. तर याच्यात मग पदाचं काय करणार, पैगंबर गेल्यानंतर त्याच्यानंतरची एकूण इस्लामची व्यवस्था काय करणार. तर पैगंबरानं सूचना करून ठेवली की खलिफा नेमा. आणि पैगंबराची इच्छा होती की अली आहे, तो फार प्रिय होता. अली हा पैगंबराचा जावई जरी असला तरी खूप मोठा सेनानी होता आणि पैगंबराचा खूप खांदा समर्थक होता. तर अलीला तुम्ही खलिफा नेमा असं सांगण्यात आलं. पण राजकारण नावाची गोष्ट पैगंबराला जी मान्य आहे, ते पैगंबराच्याच विरोधात राजकारण करणारे आणखी काही टगे तिथं जन्माला आले आणि त्यांनी पद्धतशीरपणे अलीचा पत्ता कट केला. मध्ये आणखी 3 खलिफा नेमले. म्हणजे पैगंबरानंतर 3 खलिफा वेगळेच झाले, पैगंबराची इच्छा डावलून. त्यामुळं ते मुसलमान असणारे जे लोक आहेत पैगंबरावर भक्ती व्यक्त करणारे, ते या तिघांचं काय ठरवतात आणि पैगंबराची आज्ञा त्याच्या मृत्यूच्या पहिल्याच दिवशी नाही पाळली गेली, असं एक चित्र उभं राहतं. त्यामुळे पैगंबर फार प्रिय होता वगैरे, लोकप्रिय होता, ते बरोबर आहे. पण दुसऱ्या बाजूला पैगंबराच्या आज्ञांचा उल्लंघन करणारे लोकही पैगंबराच्या मृत्यूच्याच दिवशी हजर होते. एका अर्थानं तुम्ही याला लोकशाही म्हणू शकता, पण मग त्या एकूण श्रद्धेला काय अर्थ राहतो त्या पैगंबरावरच्या, असाही प्रश्न पडतो. तर मध्ये 3 खलिफा झाले वेगवेगळ्या नावाचे आणि त्यांनी राजकारण करून अलीला नेहमीच बाजूला ठेवलं. पण अली सोशिक होता. अली हा समजूतदार माणूस होता आणि जवळजवळ पैगंबराचं प्रतिरूप होतं मोहम्मद पैगंबराचं. त्यानं शांतपणे तो सोसलं आणि पुढच्या 60 वर्षात पैगंबर गेल्यावर 4 खलिफा झाले. त्यातला शेवटचा खलिफा अली झाला, जो पैगंबराच्या हयातीतला पैगंबराला प्रत्यक्ष पाहिलेला होता. अली हा शेवटचा खलिफा होता. आणि अलीनंतर मग खलिफा कोणी व्हायचं याचे वाद सुरू झाले. आणि मग देशोदेशीचे राजे, इस्लामी राजे, पुढच्या म्हणजे 70-80 वर्षाचाच हा खेळ झाला बरं का पैगंबराच्या मृत्यूनंतर. आणि ते सुरू झालं काय तर, जो तो स्वयंघोषित पैगंबर कोणी स्वतःला घोषित करेना, पण खलिफा घोषित करण्याची सोय घेतली सगळ्यांनी. आणि मग अनेक राजे महाराजे स्वतःला खलिफा, आपल्या हातात साम्राज्य आलं की, राज्य आलं की खलिफा जाहीर करायचं स्वतःला. ही मारामारी मुसलमानांमध्ये सुरू झाली आणि अलीला त्रास दिला म्हणून अलीच्या बाजूची जी मंडळी होती ती स्वतःला अलीचे समर्थक म्हणवणारी ती शिया झाली. पैगंबराचं ऐकून झालेले मुसलमान, खरं तर अली पण सुन्नीच मुसलमान होता, कारण पैगंबराचं ऐकलेलं ज्यांना सुन के हुए, तर ते ज्याचं पैगंबराचं ऐकून झालेले मुसलमान ते सुन्नी मुसलमान. पण पैगंबराला न डावलता, पैगंबराच्या आज्ञांचं उल्लंघन करून ज्यांनी दुसऱ्यांवर आज्ञा केला तो अली. तर त्या अली हा मग त्याचा एक पंथ तयार झाला, त्याला शिया पंथ म्हणतात. तर हे शिया लोक हे त्या अर्थानं भयंकर कट्टर आणि निष्ठावान असतात स्वतःच्या तत्वांशी. म्हणजे पूर्वी असायचे, आता असतात की नाही माहीत नाही, पण आत्ता असण्याचं एक उदाहरण म्हणजे इराण देश.
तर या इराण देशाचे ते आयातुल्ला खोमेनी हे त्या जगभरच्या शिया लोकांचे धर्मगुरू, प्रमुख धर्मगुरू. कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं की तिथं ते राजकीय नेते नव्हते. तर ते 4 निर्णायक गोष्टी पैगंबरानं सांगितल्या जगण्यातल्या. त्यातलं युद्ध आहे, राजकारण आहे, मुत्सद्दीपणा आहे, व्यवहार ज्ञान आहे आणि धर्म आहे. त्या धर्माच्या सगळ्या गोष्टींचा प्रमुख म्हणजे आयातुल्ला खमनई. ते खमनई त्यांचं आडनाव होतं, आयातुल्ला ही त्यांची पदवी आहे. तिथं दुसरं कोणी बसलं तरी त्याला आयातुल्लाच म्हटलं जातं, त्यांचा धर्मगुरू. तर एक गोष्ट आपल्या भारताशी जोडलेली या शिया लोकांच्या संदर्भातली किंवा पैगंबराच्या संदर्भातली सांगायची आहे, ती महत्त्वाची सांगायची होती. त्याच्या आधी इराणचा विषय उरकायचा तर इराण हरत नाही. इराण आता शेंडी तुटुकी पारंबी असा लढणार आहे, कारण तो गेली कित्येक वर्ष गप्प बसलेला आहे. 12,000 प्रकारची बंदी तो सहन करतो आहे आणि एवढं करूनही रगेलपणे त्यानं स्वतःला आपलं अस्तित्व जिवंत ठेवलं, संशोधनं केली. म्हणजे वैज्ञानिक संशोधनांवर सुद्धा बंदी होती. अण्वस्त्र बनवायचे नाहीत, रडार बनवायचे नाहीत, ड्रोन बनवायचे नाहीत, पण इराण ते करत राहिला. अमेरिका आणि इस्रायलला फाट्यावर मारून ते करत राहिला. आणि इस्रायलची ती जी जळजळ आहे सगळी ती हीच होती की इराण ताब्यात येत नाही. बाकीची ती आखाती मुसलमान देश आहेत, मुस्लिम देश नाही येते खरं, त्यांनी तसं जाहीर केलेलं नाही. धर्म या नावाने या जगात फक्त 2च देश जन्माला आले, एक इस्रायल आणि दुसरा पाकिस्तान. आणि दोघेही लुच्चे आहेत आणि फारच लाचार आणि घाण आहे. बाकी कुठल्याही देशांना आपण धार्मिक देश आहोत असं जाहीर केलेलं नाही जगात, हे लक्षात घ्या. मग ते राजे असू दे, मुस्लिम लोकसंख्या जास्ती असू दे, हिंदू लोकसंख्या जास्ती असू दे, ख्रिश्चन लोकसंख्या जास्ती असू दे, पण जगातले ही 2 घाणेरडे देश सोडले तर जगातल्या एकाही देशानं स्वतःला धार्मिक देश असं घोषित केलं नाही. धर्माच्या नावानं जन्माला आलेले 2च देश पृथ्वीवर, ते एक इस्रायल आणि दुसरा पाकिस्तान आणि एकेकाळचा आत्ताचा बांगलादेश. पण बांगलादेश त्या धर्मातनं बाहेर पडला. तर या इराणचं ते एक वैशिष्ट्य आहे की त्यानं कधी चारा घातला नाही. एवढ्या प्रकारचे बंधनं असून, पेट्रोल विकण्यावर बंधनं असून, पेट्रोल निर्मितीत जगातला 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे. आणि गंमत अशी की जगभर हा पेट्रोल पुरवत राहिला. आपल्या देशाला, भारताची विशेष मैत्री राहिली इराणबरोबर. आणि हे जेव्हा आयातुल्ला आले, यांनी धार्मिक राजकारण करण्यापेक्षा अतिशय व्यवहारी आणि सुंदर राजकारण केलं आणि जगात शांतता येईल असाही प्रयत्न केला. अर्थात त्यांच्याकडे काही चुका झालेल्या आहेत. उदाहरणार्थ सलमान रेड्डी नावाच्या माणसानं पैगंबराबद्दल कादंबरी लिहिली तर तेव्हा पहिला जो आयातुल्ला होता त्यानंच आज्ञा काढली होती की याचं मुंडकं तोडा म्हणून. तर ती विकृतीच आहे, म्हणजे त्यांच्यात असणारच थोडीफार. तर ती सलमान रेड्डी सारख्या एका लेखकाला, म्हणजे त्यानं ते इस्लामबद्दल काहीतरी लिहिलं तर ती इतकी विकृती आहे की का लिहायचं नाही, का लिहायचं नाही? तुमची काय मालकी आहे पैगंबरावर किंवा धर्मावर किंवा अल्लावर? कुणाला टीका करायची असेल तर का नाही करायची? तुम्ही काय शेण खाताय त्याच्यावर बोलायचं नाही, तुमचं सगळं चालू आहे ते अंधत्वानं चालू द्यायचं. तसं हे सलमान रेड्डीने लिहिलेलं होतं आणि ते फार ग्रेट वगैरे होतं असं अजिबात नाही बरं का. ती थितलच कादंबरी होती. आणि मग ते ब्रिटिश लॉबी आणि ज्यू लॉबीनं त्याला एवढा मोठा केला की ते आपल्याकडे एक तस्लिमा नसरीन नावाची एक बोगस बाई आहे बंगाली, बांगलादेशमधनं आलेली. तिच्या कादंबरी थोतांडच असतात, काही कशाला शेंडाबुडका नाही, साहित्य म्हणून मूल्य नाही. पण त्यात मुसलमानांच्या विरोधात लिहिलं आहे म्हटल्यावर त्या जे यंत्रणा असतात मुस्लिम विरोधात त्या गाजवत राहतात, टिमक्या बडवत राहतात त्यांच्या. आणि मग सलमान रेड्डीचं ते तसं कौतुक इस्रायलवरनं मोठं करणं आणि या राजकारणाला उत्तर म्हणून आयातुल्लानं सांगितलं की याचा मुंडकं उडवा म्हणून. ती चूकच होती, तो मूर्खपणा होता. म्हणजे हे सगळे संपूर्णपणे परिपूर्ण शहाणे असतात असं नव्हे. आणि या आयातुल्लांच्या आधीचा तो आयातुल्ला होता ज्यानं इस्लामी क्रांती किंवा धार्मिक क्रांती घडवून आणली इराणमध्ये 1979 साली. आणि मग हा देश त्या अर्थानं लोकशाहीला नेला. त्यानं ते धर्मवादी असले तरी, पण मग हे दुसरे आयातुल्ला जे होते आत्ताचे, ज्यांचं जे शहीद झाले अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या घाणेरड्या हल्ल्यात, तर ते आयातुल्ला हे खूप चांगले होते. आणि त्यांनी सुन्नी, शिया, ख्रिश्चन, ज्यू, इराणमध्ये 20% यहुदी राहतात, म्हणजे ज्यू राहतात. हे मजेशीर आहे, म्हणजे तिथल्या त्या नागरिकांवरती कुठलाही अत्याचार वगैरे करत नाहीत, यहुदी आहेत वगैरे असं काही नाही. आणि वेगवेगळ्या देशांमध्ये यहुदी अजूनही राहतात आणि मुस्लिम देशांमध्येही राहतात. तर तिथे ज्यूंना कधी त्रास दिला गेला नाही, म्हणजे ज्यू आणि मुस्लिम दंगली झाल्या वगैरे काही नाही. पण त्यांचे जे धर्मलंड लोक आहेत, झायनिस्ट, हे मात्र जगभर गाड्या करत असतात धर्माधर्मांमध्ये. आणि त्यांनी ती लावून दिलेली मारामारी होती.
तर मग त्यांची मारामारी ती ख्रिश्चन वर्सेस मुस्लिम लावून द्यायची आणि आपण मजा पाहत बसायची आणि पैसे लुटत राहायचे. मग बोगस शस्त्र तयार करायची, विकायची, यांना संरक्षण, मग आखाती देशांना संरक्षण द्यायची. बरं, हे हाडगे नाव राजे, ते कसलं बिन सलमान असली काहीतरी नावं असतात त्यांची. मग ते टोपड्या बिपड्या घालून आणि ते घळघळीत झगे घालून जगभर हिंडत राहतात स्वतःच्या ड्रेसमध्ये आणि खूप विमानं, खूप सोनं नाणं, खूप दागिने, खूप व्यापारी पेठा वगैरे वगैरे वगैरे, आणि राजे स्वतःला म्हणवणार. आणि हे सगळे हाणगे कुणाचे? तर यांचे देश इतके मोठे, ते सौदी अरेबिया वगैरे, ते एवढंसं छटाकभर इस्रायल यांना ताब्यात ठेवणार. ते इस्रायलचे गुलाम हे. म्हणजे सौदी अरेबिया हाही या जगातला नीच देश आहे, तिथले राजे नीच आहेत, असं मी परवाही म्हणालो. तर ते सौदी अरेबियाचे हे राजे, घाणेरडे राजे, तर ते पुन्हा इराणच्या विरोधात. राजकारण इतकं मोठं आहे जागतिक तेलाचं आणि ते डॉलर्सचं, की इराणनं कधी बंदी घालून सुद्धा इराण कधी चुकलं नाही. आणि परवा मी म्हणालो तुम्हाला की ज्यांनी ज्यांनी डॉलरला विरोध केला ते राजे इस्रायल आणि अमेरिकेनं विकृतपणे संपवले. गडाफी आहे, अफगाणिस्तान उद्ध्वस्त केलं तर सगळं अफगाणिस्तान. पण ते उभे राहिले तालिबान, ते चिवटच आहे, ते कोणाचं ऐकत नाही, ते कधी ते हारलेलं नाहीत अजून. त्यांचा जुना इतिहास तसाच आहे सगळा, पठाणांचा, अफगाणांचा. ते डेंजर लोक आहेत. त्यांच्या देशासाठी ते, तुम्ही म्हणा आपल्या भारतामध्ये या लोकांना सद्दाम हुसेन, गडाफी यांना अतिरेकी ठरवलेलं. तर आपले जे भारतीय लोक आहेत ते बहुधा अमेरिकन मेंदूचे आणि ज्यू मेंदूचे आहेत. यांना अमेरिकन मेंदू, टी व्ही जे काही सांगेल किंवा बातम्या ज्या काही सांगतील तिकडं जायचं अशी यांची परंपरा आहे. ते सद्दाम कुठल्याही बाजूने अतिरेकी नव्हता, भारताचा मित्र होता आणि तो त्याच्या देशासाठी लढत होता. डॉलरला त्यानं विरोध केला होता. तर आपले इथले जे डॉलरच्या मेंदूचे विकृत लोक आहेत ते सद्दामला अतिरेकी म्हणायचे. म्हणजे आमचा ते मठाचा एक संपादक होता, ख्रिश्चन तोंडाचा, डुक्कर तोंडाचा, तो सद्दाम मुद्दाम असं वगैरे संपादकच लिहायचा. खरं तर पत्रकारांनी असं करू नये, त्यानं कोणाचीच बाजू घेऊ नये, पण तो उघडपणे लिहायचा, कारण त्याला अमेरिका आणि ज्यू लॉबीला खुश करायचं असायचं. तर ही इथं कुत्र्यावर बसलेलीच आहे त्यांची, तटस्थ राहणं. आणि मी त्याला झापले होता समोरच की काय तुझं काय बापच नुकसान केलं आहे सद्दाम हुसेननं. अर्थात मी सद्दामचा चाहता वगैरे नव्हतो, फक्त पत्रकारितेतली जी इथिक्स आहेत की बुवा तुम्ही कशाला बाजू घेताय ना, तुम्ही अमेरिकेचे कुत्रे आहात का? तर ज्यू लॉबी आणि अमेरिकन कुत्री इथं बसलेलीच होती आणि आजही आहेत. आजची गोधीय मीडिया म्हणतात ना, ते सगळी यांचीच आहे. वर्तमानपत्रही तशीच आहेत, प्रकाशन व्यवसाय तसाच आहे, चित्रपटसृष्टीतही घुसून बसले ते, नाटकसृष्टीतही, सगळीकडे येते इथले झायोनिस्ट. तर ते अमेरिका आणि ते म्हणेल ते करत राहतात. तर गडाबीनं ज्या देशावर जगावर उपकार केले खूप सारे, त्यांना डॉलरनं नकार दिला, त्याचा अंत केला, खून केला अमेरिकेनं आणि सद्दाम हुसेनचाही. असे बरेच, ते असद नावाचा होता त्यालाही उडवलं, सिरियाचा ते हे सगळे चमचे आहेत. याला दाद न दिलेला एकमेव देश म्हणजे इराण. आणि आज युद्धात दिसतंय ते हरत नाही. आणि आपल्याकडचे ते आम्हाला काय, ते इराणवर हल्ला केलाय म्हटल्यावर ज्यांना आनंद झालेला होता त्या टोणग्यांना आत्ता कळेल, आता गॅस घुसेल. गॅस घुसलाय आता, बनवत बसा आता कटारीतनं गॅस. हे युद्ध लांबलं ना, बोंबच आहे. इंधन ज्याच्या जीवावर तुमच्या गाड्या पाळतात आणि तुमच्या आकाशवाण्या चालतात आणि ऊर्जा क्षेत्र चालतं, ते इंधन. आणि बावळटासारखं हे सगळे कुत्रावळीत गेलेत त्या ज्यू लॉबीच्या आणि अमेरिकन लॉबीच्या. केंद्र सरकार, तो हरदीप पुरी आणि तो अंबानी, अदानी, मोदी, शहा, ही सगळी त्यांची पिलावळ आहे, ही त्यांच्यासाठी काम करते. देश विकायला निघालाय त्यांना. आणि आता ते रशिया, इतकी वर्षाचा मित्र आपला देशाचा, काही नाही, यांना काय तुकडे टाकले, बाया पुरवल्या, दारू पुरवली, काय असेल ते पुरवलं, पैसा पुरवला, झाले, विकले गेले. मनमोहन सिंगांपर्यंतचा एकही पंतप्रधान या देशाचा विकला गेला नाही. हा देशाचा पंतप्रधान विकला गेला आणि फालतू स्वार्थांसाठी. त्याचे दोनच स्वार्थ आहेत, लैंगिक आणि आर्थिक. आणि सगळा बदफैली कारभार आहे, सगळा अंधकारच आहे आयुष्यात. आणि तरी तोऱ्यात येऊन बोटं नाचून वगैरे असं काहीतरी बोलायचं गेंगाण्या आवाजात. बेकार आहे, भैया भैयान, ते बेकार आहे खूप.
तर ते विकलाय देश आणि स्वतःलाही विकलंय त्यानं. तर ती कुत्रावळ म्हणत राहते की बरं झालं इराणवर हल्ला झाला, कारण मुसलमानांचा देश आहे. देश मुसलमानांचा नाही आहे तो. तुम्हाला पेट्रोल पुरवत होता. आणि रशिया सुद्धा, रशिया तर मुसलमान देशच नाही आहे, ख्रिश्चन देश आहे. तोही म्हणाला आता काढा पैसे. अमेरिका आणि इस्रायल तुमच्या करंगळीवर मुतायला सुद्धा तयार नाहीत का आपल्या करंगळीवर. आणि ते त्याच्यासाठी नाही चाललेले. तो तुम्हाला गुलाम करणार, तुमच्यावर अन्याय करणार, तुमच्या पोरी पळवणार, पोरं पळवणार, तुमची मानवी तस्करी करणार, तुमच्या देशात व्यसनं विकणार, सगळी ड्रग्ज विकणार, गांजा विकणार, दारू विकणार आणि तुमच्या देशाला गुलाम करणार. ब्रिटिश आणि अमेरिकन्स आणि हे यांच्या नीती ह्याच आहे, तुम्ही लाचार राहा आणि आम्हाला माना. तर ते इराणला नावं ठेवणारे जे टोणगे आहेत ना, ते माझी इच्छा आहे इराणचं युद्ध लांबलं पाहिजे. ते इराण लांबवणार, कारण इराणनं स्पष्ट सांगितलंय इस्रायलला धडा शिकवल्याशिवाय नाही. खामेनेईच्या मृत्यूचा बदला हे लोक घेणार. ते कोणाला तरी एकाला मारणार किंवा दोघांनाही मारणार, नेत्यानाहू किंवा तो ट्रम्प, कोणाला तरी मारणार. आणखी एक गंमत आहे, कसा तिढा असतो जागतिक राजकारणात बघा. मी म्हणालो की पुतीननं नेमलेला चमचा आहे ट्रम्प, अमेरिका उद्ध्वस्त करायला आणि डॉलर उद्ध्वस्त करायला आणि ज्यू लॉबी उद्ध्वस्त करायला. आणि गंमत अशी आहे की या ट्रम्पला संपवायला इराण टपलाय. आणि इराणच्या मागं पुन्हा रशिया आहे, चीन आहे. हे भन्नाट राजकारण आहे. म्हणजे ट्रम्पही रशियाला पुढे डोकेदुखी होणार. तो लाडवलेला. तर ट्रम्प संपला तरी चालणार आहे रशिया, कारण ही या चमच्यांचं करणार काय ना. म्हणजे या मोदीची आता परवा राहिलेली नाही इस्रायलला आणि अमेरिकेला. तो ट्रम्प तर काही बोलतो या मोदीबद्दल, माय बेस्ट फ्रेंड म्हणतो, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या वाक्यातच ठोकतो धरून काहीतरी. असं इतकं विरोधाभासी आहे ना सुंदर. पहिल्या वाक्यात कौतुक करायचं आणि दुसऱ्या वाक्यात ठासायची, मजा आहे. तर ते एक आहे, इराण थांबत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरा एक विषय बोलायचा होता, तो या शिया लोकांशी संबंधित आहे किंवा मुसलमानांशी संबंधित आहे. भारतामध्ये हुसेनी ब्राह्मण नावाची एक जात आहे, फार महत्वाचं आहे. त्या ब्राह्मणांच्या मुळात भारतामध्ये 300-350 जाती आणि पोटजाती आणि उपजाती आहेत. ब्राह्मण हे एका जातीचे नाहीत बरं का. काश्मीर ते कन्याकुमारी आणि अगदी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांमध्ये सुद्धा, पश्चिम आपला बांगलादेश, नेपाळ आणि या सगळ्या ह्याच्यात ब्राह्मण आहेत. आणि ब्राह्मणांमध्ये एकूण 350 जाती उपजाती पोटजाती आहेत. आणि आपल्याकडच्या खूप लोकांना ब्राह्मण व्हायची इच्छा असते, तशाही जाती घुसलेल्या आहेत. आजही आपल्याकडच्या बहुतेकांना ब्राह्मण व्हायचं असतं. ब्राह्मणांनी बरोबरीला बसवण्याचाही आनंद असतो खूप लोकांना अजूनही. ते ब्राह्मणांना श्रेष्ठ समजतात आणि ब्राह्मण म्हणजे लयच भारी असतं काहीतरी असं समजतात. कशात भारी असतात वगैरे शोधत नाहीत, पण ब्राह्मणांनी ते सामाजिक वर्चस्व, मेंदूवर वर्चस्व गेल्या 2,500-3,000 वर्षात तयार केलं या देशात, की खूप लोकांना ब्राह्मण हे सुपर पॉवर वाटतात किंवा भारी वाटतात. समाजातले मानव जातीतले भारी वाटतात. आणि बऱ्याच जणांना मग ब्राह्मणांच्या बरोबरीला बसणं, ब्राह्मण होणं. तर तशाही जाती इथं वाढल्या आणि मग बऱ्याच जाती घुसल्या त्यांच्यामध्ये. आणि हळूहळू जनगणना सुरू होण्याच्या आधी भारतातल्या जाती ह्या स्वतःला हळूहळू 100 वर्षात वर काढायच्या. इरावती कर्वेंचं या विषयावरचं एक पुस्तक आहे समाजशास्त्रावरचं, आणि समाजशास्त्रीय नियमच होत होता. म्हणजे खूप त्या तथाकथित खालच्या जातीचे सरदार हळूहळू लढत लढत मोठ्या जातीचे झाले, हा इतिहास आहे आणि देशभरचा आहे तो. आणि मग ते ब्राह्मण होण्याचं आकर्षण आहे खूप लोकांना. तर तशी काही असो, पण एक हुसेनी ब्राह्मण नावाची जात आहे. ही खरं तर मोहियाल नावाचं ब्राह्मण जात आहे. ही सहसा पंजाबमधली आहे, म्हणजे पाकिस्तानचं पंजाब आणि भारताचं पंजाब याच्यातली एक मोहियाल नावाची जात आहे, जी याची एक पोटजात किंवा उपजात म्हणजे हुसेनी ब्राह्मण. हे मोहियाल जातीचे जे ब्राह्मण आहेत हे पैगंबर मोहम्मद पैगंबराचा नातू, कुणीही खलिफा स्वतःला जाहीर करायला लागलं. त्यात बगदादच्या तिथं यजीद नावाचा राजा होता, त्यानं स्वतःला खलिफा जाहीर केलं अलीच्या नंतर. म्हणजे हसन आणि हुसेन ही अलीची मुलं
पैगंबराच्या जावयाची अबू तालिबची मुलं काहीतरी, अलीची नव्हे पण ही नातवंड पैगंबराची हसन आणि हुसैन. यातल्या हसनचा मृत्यू लवकर झाला. आणखी एक भाऊ होता हुसैनला. तर ही सगळी भावंडं मिळून खलिफा म्हणून स्वतःला यजीद नावाच्या राजानं जाहीर केलं. त्याच्या विरोधात लढायला आणि पैगंबराचे आणि अलीचे तत्व पुढे न्यायला म्हणून लढायला गेली यजीदच्या विरोधात. आणि ती करबला नावाचं इराकमध्ये एक मैदान आहे. त्यावेळेचे पर्शिया आहे, इराक नावाचा स्वतंत्र देश नाही आहे त्यावेळेस. बगदाद साम्राज्य होतं मोठं मोठं, आणि ते इराण आणि इराक हे एकत्र गुंफणीचे देश आहेत. ते इसवी सन 680 हा 19 का 27 वर्षाचा पोरगा हुसेन बरोबर यजीद बरोबर लढायला गेला. तर आपल्या पंजाबमधून या मोहियल जातीचे काही ब्राह्मण ते आधी पैगंबरालाही भेटलेले होते म्हणतात, अलीलाही भेटलेले होते म्हणतात. जाणं येणं होतंच, म्हणजे फार लांब नाही येत आहे पट्टे, मक्का आणि पंजाब आणि आपला भारत. तर ते जाऊन तिथं मदत करत होते हुसेनला. हुसेनच्या बाजूनं लढणारे फक्त 73 लोक होते. 73 या हुसेनी ब्राह्मणांची दत्त नावाची माणसं, दत्त आडनावाची माणसं, ही 7 माणसं, मुलं 7-8 लोक 73 पैकी हुसेनी ब्राह्मण होते. हे दत्त लोक होते. हे एक बाप आणि त्याची 7 मुलं ती यजीदनं मारली. आणि हुसेनचं प्रेताचे तुकडे केले, मुडकं काहीतरी तोडलं वगैरे यजीदनं. तर ते देह आणि मुडकं या हुसेनी ब्राह्मणांनी जपून ठेवलं, लपवून ठेवलं त्या यजीदच्या सैन्यापासून. 30,000 सैन्य यजीदचं विरुद्ध 73 लोक, त्यात एक हुसेन, त्याचा एक भाऊ अब्बास या नावाचा भाऊ त्याचा, आणि बाकी हे लोक त्याचे हुसेनची. आणि ते पोरगं होतं हुसेन. मी वय विसरलोय त्याचं, कुणीतरी कमेंटमध्ये ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगा. 19 किंवा 27 वर्षाचं पोरगं आहे साधं. या पोरासाठी, पैगंबराच्या आणि अलीवरच्या श्रद्धेसाठी आपल्या पंजाबचे मोहियल जातीच्या ब्राह्मण जातीचे लोक लढायला गेले आणि तिथं स्वतःचा अख्खा वंश त्यांनी संपवला हुसेनसाठी. तर त्यांना पुढे मग हुसेनी ब्राह्मण असं म्हटलं गेलं. आणि हे आत्ता इराणमध्ये आहेत, इराकमध्ये आहेत, अफगाणिस्तानात आहेत, पाकिस्तानात आहेत, भारतात आहेत. भारताच्या जम्मू काश्मीरपासून पुण्यापर्यंत हे लोक आहेत. त्याचं गाजलेलं आणि फार सुंदर माणूस असलेलं उदाहरण म्हणजे सुनील दत्त. यांच्यात एक 5-6, 7-8 आडनावं आहेत, जे मोहिवाल, वैद्य असं आडनाव आहे, मोहन असं आडनाव आहे, आणि दत्त. तर आपल्याकडचं गाजलेलं नाव म्हणजे सुनील दत्त. सुनील दत्त हे हुसेनी ब्राह्मण होते. आणि ही हुसेनी ब्राह्मण ही जात आहे, ती आहे हिंदू. ती वेद वगैरे पण मानते, पण सगळ्या प्रथा मुस्लिम पाळते. गंगाजमनी नावाचा एक प्रकार आहे देशात, आणि हा 680 सालापासून आहे. हे हुसेनी ब्राह्मण 680 साली हुसेनच्या बाजूने लढायला करबलाच्या मैदानात गेले. आणि आजही हुसेनी ब्राह्मण तिथं तीर्थयात्रेला जातात देशातले. हे नातं आहे. मग ते शियांशी असेल, सुन्नींशी असेल, इराणशी असेल, इराकशी असेल, इस्लाम धर्माशी असेल, आणि ब्राह्मण हिंदू धर्माशी असेल. ब्राह्मण हे हिंदू नाहीत खरं तर. ब्राह्मण धर्म नावाचं त्यांचं स्वतःचंच आहे, आणि ते इराणमधनं झालेले आहेत. आधी युरेशियात होते, मग इराणमध्ये राहिले 2-3 हजार वर्ष, आणि मग तिथून भारतात आलेले लोक ते ब्राह्मण. यातली एक शाखा जाऊन आपल्या पूर्वीच्याच लोकांसाठी, पुन्हा अरबांसाठी किंवा पर्शियन लोकांसाठी लढत राहिली. त्यातलं ते हे एक महत्त्वाचं उदाहरण आहे, हुसेनी ब्राह्मण म्हणून. आपल्या पुण्यात सुद्धा हुसेनी ब्राह्मण लोक राहतात, आणि खूप लोक आहेत. त्यांची 5-6 आडनाव आहेत, कमेंटमध्ये टाकेन मी सापडली की. पण बरीच
अशी मोठी परंपरा आहे आणि जुनी आहे इस्लामच्या स्थापनेपासूनची. ते गंगा जमनी परंपरेचे आहेत. हिंदू आहेत आणि मुस्लिम नियम पाळतात सगळे. त्यामुळं ते संजय दत्त वगैरे हे जे नट दिसतात हे तुम्हा लोकांना कळावं म्हणून ते, कारण हेच जास्ती लक्षात असतं. पण आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश पण होते दत्त म्हणून. तर खूप मोठा संदर्भ आहे हा आणि हे लोक खूप आहेत. हुसेनी ब्राह्मणांची लोकसंख्या जगात काहीतरी 4-5 लाख वगैरे आहे. ती लोकसंख्या कमेंटमध्ये टाकतो वाटल्यास सापडेल तशी, किंवा तुम्ही काही गुगलवर वगैरे माहिती उपलब्ध असेल तर बघा. की मी वाचलेल्या संदर्भात बोलतोय, मला ते सगळं आठवत नाही आणि मी नेहमी तुटक बोलतो. ते एक सांगायचं होतं की व्हिडिओमध्ये मी नेहमी काही संदर्भ विसरून जातो बोलताना, तर ते कुठल्या ना कुठल्या व्हिडिओ ते उरकले जातील. म्हणजे माझे व्हिडिओ त्या अर्थानं सलग पाहिल्यानंतरच मला काय म्हणायचं ते लक्षात येईल. एका व्हिडिओच्या ते माझी बरीच गडबड होते, इतकं तर स्मृतीत राहणं शक्य नाही. आणि तिसरा विषय बोलायचा होता आज, तो फार मजेशीर होता, पण आता मी टाळतो व्हिडिओ वाढतोय म्हणून. तो आहे भारत आणि पाकिस्तान. हे मी मागं पण सांगितलं होतं की भारत आणि पाकिस्तान या विषयावर बोलायचं आहे, फार गमतीशीर बोलायचं आहे. तर ते पुढच्या व्हिडिओत बोलू. धन्यवाद.